शक्ती गरज नसलेला शक्तीपीठ हा प्रकल्प जो गरज नाही तो करू नये अशी आमच्या अजून शासनाला विनंती आहे। आणि म्हणून 1 तारखेला कृषी दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरतील, 12 जिल्ह्यातले लोक या दिवशी आंदोलन करतील, रस्ता रोको या ठिकाणी करतील आणि आमच्या भावना किमान आता तरी सरकारनं ऐका अशी आमच्या अपेक्षा। शरद पवार साहेबांनी शक्तीपीठासंदर्भात भूमिका मांडत असताना दोन्ही बाजूची माहिती घेतो, त्याच्यानंतर बोलतो। पवार साहेबांना हा विषय अजून कळालेला नाही किंवा राष्ट्रवादीला हा विषय नाही, कदाचित आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो नसेल। काही गरज पडली तर मी 2 दिवसात त्यांची वेळ घेऊन राजू शेट्टी असतील, मी असो किंवा कैलास पाटील धाराशिवचे आमदार आहेत, ओमराजे निंबाळकर तिथले खासदार आहेत, आम्ही सगळे आमदार किंवा खासदार मंडळी आम्ही त्यांना वैयक्तिक भेटून या संदर्भातली गरज नाही आहे किंवा हा लादला कसा जातोय विस्तृतपणे आदरणीय पवार साहेबांच्या संदर्भामध्ये काल बोलताना असं म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यात तर याला तीव्र विरोध आहे, त्यांची देखील नाराजी दिसते। कालच्या 4 वेगवेगळे पर्याय MSRDC कडून येणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। त्यातला संकेश्वर आहे। माझं मुळात शक्तीपीठ महामार्ग हा राज्य शासनाचा प्रोजेक्ट आहे, MSRDCचा प्रोजेक्ट आहे, तो नॅशनल हायवे नाही आहे की जो कर्नाटक मधून जाऊ शकेल, संकेश्वर मार्गे या ठिकाणी जाऊ शकेल। हे एक वेगळं षडयंत्र आहे। 3 टप्प्याचा मी म्हणलं तसं टर्म्स ऑफ रेफरन्सेस झालेले आहेत। 4था टप्पा जो आहे तो 4थ्या टप्प्याचे झाले नसल्यामुळे 3 टप्पे पूर्ण करायचे आणि मग कोल्हापूरकरांना दाबून न्यायचं हा या प्रकल्पाच्या मागचा हेतू आहे। कारण की कर्नाटकमध्ये जायचं असेल तर कर्नाटक सरकारची परवानगी लागेल। हा प्रोजेक्ट राज्याचा आहे, हा प्रोजेक्ट नॅशनल हायवे असता तर मग इंटर स्टेट याला म्हणतात त्या ठिकाणी आला असतं। त्यामुळे मला काय यात फार तथ्य असं मला वाटत नाही। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।